मंडळी, तुम्ही कधी शेतावरच्या माळ्याचं थंडगार वाऱ्याचा आस्वाद घेतलास काय? त्यासोबतच कोकणातले रहिवासी असतात ना, तर नक्कीच चवदार विहिरीतल्या पाण्याची चव घेतल्या असतालाय ना. तर मंडळी, सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी ती घडी इल्लली. ती म्हणजे प्रत्येक वर्षी आमका मांगराकडे खळे राशीचो अवगतीचे असे कोंबे दिवचे लागतात. तर आज सगळा पायरेकरांचा कुटुंब एकत्र येऊन मांगराकडे मस्तपैकी चिकनच्या जेवणाचं बेत करताला होता. त्यासाठीच मी आणि सखी आमच्या मांगराकडे इल्लेलो. इल्या माळावर बसा निसर्गाचा आस्वाद घेत तोपर्यंत हडे मम्मीनाने जेवणाची तयारी करूक चालू केल्याने. गावठी चिकनच्या रस्स्याची काय चवच अस्सल भारी असता. तुम्ही कधी खाल्लाय काय? तर मंडळी, माई आजीच्या हाताचं रस्सं खाऊक पण खूप भाग्य लागतं. इतकं चवदार काट येताना तिचं. तर सगळ्यात आधी ह्या चिकन म्हणजे कसं असतं माहीत आहे का? आपल्या पूर्वजांका स्मरण करून त्यांका वाडी उपारसुद्धा दाखवचे असतात. त्यासोबतच शेताची राखण करणाऱ्या राखणदाराक अवगतिक हेंकासुद्धा मान असता. तर सर्वप्रथम जेवण वगैरे करू घेतल्याने त्याच्यानंतर आजचं जेवण शेतात असल्यामुळे केळीच्या खोल्यांका जास्त मान होतो. केळीच्या पानावर आमचं आजचं जेवण होता. तर मंडळी, सगळ्यात आधी संजातदान वाडिये घालूक चालू केल्यानंतर शेतावर आम्ही जेव्हा कधी जेवण करतो तेव्हा 10 वाडिये ठेवचे लागतात. त्यानंतर बादेकार देव असतात त्या दिशेन वाडिये दाखवून गाराणा वगैरे घालून सगळे काय गोष्टी सांगणा मागान गाराणा पूर्ण केल्याने. त्यानंतर हडे लगेचच चिकन उतल्यानंतर कांदो टमॅटो होयच. कांदो टमॅटो चिरता थोडेफार गप्पा गोष्टी करत जेवणाची अंगत पंगत मस्तपैकी मांगरात बसलेली. भारी वाटलेला ह्यो क्षण लगेचच कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी छान हे व्हिडिओ तयार केलेले मंडळी. आता अशी पंगत कमी बघूक गावता. गावठी रश्श्याची चव मारीत मंडळी छान अशी माळ्यावर विश्रांती घेत आजचं व्हिडिओ संपवले. तर मंडळी, लवकरच भेटा एका नवीन दिवसात. तोपर्यंत काळजी घ्या आणि गावाकडचं जीवन जगत राहा, बघत राहा.